गंध कोवळ्या फुलाचा, त्यात श्वास सावयाचा, देह लाजतो कळीचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. थँक्स. थँक्स केदार. आज फक्त तुझ्यामुळे मला ती ऍड मिळाली. सौर्या, आई शपथ तुझा पाय तुटला म्हणून मी गप्प बसलोय रे, नाहीतर तुलाच हाणला असता. काय सगळा हा घोळ घालून ठेवलायस रे तू? हा सौर्या, तुझं ना वागणं जाम चुकीचं आहे, कळतं ना तुला? सौर्या, तुला कसं काय सांगू रे तिला की केदारशी लग्न कर म्हणून? हा सांग ना. आवल्या, मी हे सगळं फक्त केदारसाठी करतोय. जर तुला समजत नसेल ना तर स्वतःला माझा मित्र म्हणूनच घेऊ नकोस. केदारसाठी हे करणं भाग आहे मला. हे जर नाही केलं ना तर केदार काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईल. तुला जर हे समजत नसेल ना किंवा पटत नसेल ना तर प्लीज जा इथून. आवल्या, तू मला पुन्हा पुन्हा आठवण करून देतोयस की माझा राधा. काय रे, एकदम गप्प का झालात मी आल्यावर? काय माझ्याबद्दल काही वाईट साईड बोलत होतात की काय? नाही सीमा वहिनी, ऍक्च्युली आम्ही दोघं ते. बरं राहू दे. मला सांग, यश आणि राधा गेलेत का केदारला आणायला? हो गेलेत. बरं झालं, मी देवळात जाऊन आले ना. बरं अवली, मी इथे सौरभचे काही पेपर्स ठेवलेत. त्याच्यावर मी खरं तर व्यवस्थित खुणा करून ठेवल्यात. त्याच्यावर सह्या करशील ना सौरभ? आणि ह्या एके ठिकाणी पोचवायचे हे पेपर्स. पोचवशील ना तेवढं? तो मार्कंड दादाकडे चाललाय ना साऊथ आफ्रिकेला. काय रे, पोचवशील ना हे पेपर्स तेवढे? हो पोचवेन पोचवेन. काय झालं, तुझा चेहरा का असा पडला? काय नाही, केसर US ला गेली, हा जाणार साऊथ आफ्रिकेला, मी एकटाच. अरे काळजी करू नकोस, सौरभ तिथे जाऊन जरा छान सेट झाला ना की मी तुझ्यासाठी सुद्धा काहीतरी प्रयत्न करते. खरंच? अरे सौरभला तरी कुठे करमणार आहे तुझ्याशिवाय. दोघांनी तिकडे जा, खूप काम करा, खूप पैसे कमवा आणि सुखी राहा. चला आता, चेहरे पाडून बसू नका, चेअर अप. भुका लागल्या असतील ना तुम्हाला? हो. व्हेरी गुड. मी छान गरम गरम पुऱ्या करते. आमरस तयारच आहे. मस्त आमरस पुरीचा बेत करूया. केदार पण अगदी खुश होईल आला की. तो बरा व्हावा म्हणून चाललंय सगळं. आवली, खाऊन जायचा नाही तर सटकशील. सीमावहिनी, केदार तर घरी येतोय, पण दादांचं काय? एवढं सगळं होऊन गेल्यानंतर दादा आणि तो परत एकत्र आले की? त्याचा विचार केलाय मी.
ते जर केदारशी नीट वागले तर उत्तम, नाहीच तर पुण्याच्या एका वृद्धाश्रमात मी त्यांचे पैसे भरून आले. वहिनी, हो सौरभ, आज केदार अशा अवस्थेत आहे की आपल्याला त्याला वाचवायलाच हवं. त्या धडपडीत इतरांना खर्चटणारच, त्याला इलाज नाही. सही कर. मी काय म्हणतो, ती मितालीला ओळखतोस तू? मिताली? प्रिय केदार, काल तू सांगितल्याप्रमाणे 25,000 रुपये पटेलला देऊन आले. तू सांगितलेली सगळी कामं मी करते. आता तू माझं काम कधी करणार? मिताली. पटेल, मिताली, प्रिय केदार? अरे हे काय, मला काही कळत नाही आहे. ही राघव मंत्रीच्या माणसाने लिहिलेली चिठ्ठी नाहीये ना? केदार, यश, अरे तू केव्हा आलास? ही मिताली ना मला भेटायला आली होती, मी आजारी आहे कळल्यावर. चांगली आहे रे बिचारी, मला जवळ घेऊन समजावत होती की मी बरा होईन म्हणून. हो हो, मला खूप वाईट वाटलं ह्यांच्या मानसिक आजाराबद्दल कळल्यानंतर, म्हणून मी यांना भेटायला आले. कसं आहे ना की ते माझ्याशी कसेही वागले असले तरी मी खूप वर्षांपासून ओळखते ना, सौरभचे भाऊ म्हणून. इनफॅक्ट ते माझ्याशी जे काही वागले ते मानसिक आजारामुळे वागले, म्हणून उलट मला बरं वाटलं. मुळात ते वाईट नाही आहेत हेच सिद्ध झालं ना. इनफॅक्ट ही इज व्हेरी स्वीट. मी यांना हेच सांगायला आले होते इथे की आता माझ्या मनात त्यांच्याबद्दल काही एक गैरसमज नाही आहेत. डॉक्टर केदार, तुम्हाला काही मदत लागली ना तर मला नक्की सांगा. हो नक्की. हवं तर मी जेवणाचा डबा आणेन तुमच्यासाठी. अरे मला कॉलेजला जायला उशीर होतोय, मी निघते. बाय. बाय. अरे यश, सौरभला आणलं ना घरी? तुला कसा कळला? हा, नाही अंदाज केला मी. असा आणलं का? आणला. आणि आता तुला न्यायला आलोय. काय, मला घरी नेणार? मग राधा तिकडे तुझा डिस्चार्जचा फॉर्म भरते, मग निघायचा. राधा आलीये? हो. तुझा आता आवर. हा, मी काय चला म्हटलं की निघणार, तयारच आहे. होय ना? हे घे तुझे कपडे आणलेत, ते घाल, तयारी कर. हा, तोपर्यंत मी आहे बाहेर. ये. हो. अहो,
का? तुम्ही काळजी करू नका. राधाचं लग्न 15 तारखेला ठरल्याप्रमाणे होणार म्हणजे होणार. अरे पण रजनीश, अहो तुम्ही कुठे गेला होता? काय झालं जरा सांगाल का नीट? टेन्शन न जीव निम्मा झालाय माझा. कोणाला फोन करतोयस? गौतमला कळवायलाच हवं. अहो हॅलो हॅलो गौतम. मी निमेश बोलतोय. गौतम सर मीटिंग मध्ये आहेत. ओ आय सी. मी रजनीश मनोहर बोलतोय. मला ऍक्च्युली गौतम सरांना एक अतिशय महत्वाचा निरोप द्यायचा आहे. तर ती मीटिंग संपल्याबरोबर तुम्ही त्यांना मला कॉन्टॅक्ट करायला सांगाल का? नाही तर तुम्ही एक काम करा, त्यांना असा माझा निरोप द्या की 15 तारखेला ठरल्याप्रमाणे राधाचं आणि त्यांचं लग्न होतंय, त्याच्यामध्ये काहीही बदल नाहीये. गुड. ही तुम्ही चांगली बातमी दिलीत सर. पण जसा तुम्ही शब्द दिलाय तसं घडणं फार गरजेचं आहे. तसं होणार नसेल तर मीच गौतम सरांना सांगीन की 20 करोड द्यायची काही एक गरज नाही म्हणून. माफ करा सर, पण काय आहे, गौतम सर अलीकडे बिझी असल्यामुळे कंपनीचे सगळे महत्वाचे व्यवहार मीच ठरवतो ना. त्यामुळे गौतम साहेबांनी जरी काही निर्णय घेतले तरी ते बदलण्याचे किंवा त्यात काही बदल करण्याचे अधिकार साहेबांनी माझ्याकडे दिलेत ना. आणि काय आहे, मी जरा प्रॅक्टिकल माणूस आहे ना, आणि बिझनेसमध्ये तसं असावंच लागतं ना सर, बरोबर ना? अहो आपली सोयरीक होते म्हणूनच तर ऐन वेळी धाव घेतली ना आम्ही. नाही तर काय देणं घेणं होतं सांगा ना. आपली साधी ओळख ना, कधी बिझनेस डील केलाय आपण, संबंधच नाही ना. आणि असं तिरायताना थोडीच देतात कोणी 20 करोड. काय सर, बरोबर ना? हो हो ना. हो. तेव्हा सोयरीक तुटली तर आपण पुन्हा अनोळखी, मग विषय संपला ना. सोयरीक असेल तर 20 करोड, नसेल तर 0. सॉरी सर. म्हणजे गौतम सर असं कधीच म्हणणार नाहीत, पण काय, मला माझी ड्युटी आहे ना. मी गौतम सरांना अशी रॉंग स्टेप कशी घेऊन देईन? अहो असे पैसे वाटत सुटलो तर आमचंच दिवाळ निघेल ना. काय, बरोबर ना? मग काय सर, सोयरीक पक्की ना? हो हो हो. म्हणजे काय, अगदी 100%. अरे हा सर, एक विचारायचं होतं. तुमची दुसरी मुलगी गार्गी, तिला त्या ऋषिकेश आणावकरनी फसवलंय ना? हो. काळजी करू नका. त्याचं काय, त्याचे वडील मिस्टर BR आणावकर बिझनेसमध्ये आमच्या प्रचंड ऑब्लिगेशन खाली आहेत. जर गौतम सरांनी शब्द टाकला तर त्यांच्या त्या दिवट्याला, आय मीन ऋषिकेशला, तुमच्या गार्गीशी लग्न करावंच लागेल. ऑफकोर्स राधा मॅडमचं आणि आमच्या गौतम सरांचं लग्न पक्क असेल तरच. मग ठरलेल्या तारखेला लग्न नक्की होतंय असं समजू ना? हो. हे लग्न पक्क झालंय. मग तसा निरोप देतो मी सरांना. थँक्यू. थँक्यू.
ये. मला माझ्या स्वीट एंजलला बघायचंय. रंजू काळजी करू नकोस. तो मी डॉक्टर आहे, वॉश घेतल्याशिवाय हात नाही लावणार तिला. सोनू किती गोड आहे सोनू. आणि रंजू मी खरंच बरा झालोय का आता? आणि याचं सगळं श्रेय राधाला आहे. आणि आता तर काय प्रश्नच नाहीये. 15 तारखेला तुमच्या दोघांचं लग्न होत आहे. त्यानंतर काय राधा आपल्या घरात राहायला येणार आणि सगळं पूर्वीसारखं होईल. हसतं खेळतं घर होईल हे. काय म्हणालीस? परत बोल. मी म्हटलं 15 तारखेला राधा आणि केदारचं लग्न होणार. लग्न राधाचं? हो. त्या गोंडस पोरीचं लग्न या दिवट्याशी करायला निघालात तुम्ही? हा छळ करेल तिचा, छळ मारेल झोडेल तिला. ते काही नाही, हे लग्न मी होऊ देणार नाही. यश, आत्ताच्या आता या माणसाचं सामान बांधा, गाडीत घाला आणि पुण्याच्या पारिजात वृद्धाश्रमात न्या. अहो सीमा वहिनी, काय बोलताय तुम्ही? पाहिलंस यश, यशवंतराव पाहिलं? मी म्हणत होतो ना, तेच खरं झालं रे, तेच खरं झालं. या बाईनी योजनाच करून ठेवलेली आहे घराच्या बाहेर मला हकलवण्याची. सगळी तयारी करून ठेवलेली आहे. बघ बघ, आता मला घराच्या बाहेर काढायला निघाली. अरे मार्कंडला तरी बोलावं आता, मडकं धरायला कोणतरी पाहिजे की नाही? दादा, काहीतरी अभद्र बोलू नका. मुळात तुम्ही नीट वागला असतात ना तर ही वेळ आलीच नसती. पण हा केदारच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि मी त्याचं आयुष्य असं वाया जाऊ देणार नाहीये. सीमावहिनी प्लीज ऐका ना. आणि पारिजात अतिशय चांगलं वृद्धाश्रम आहे. तुम्ही राहा तिकडे, आम्ही येऊ ना अधूनमधून तुम्हाला भेटायला. पण आता तुम्ही इथे राहायचं नाही. यश, ऐकलत का तुम्ही? अगं पण सीमा, रंजू, आता या विषयावर आपल्याला इथे चर्चा करायची आहे का? तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, केदार किंवा दादा यापैकी एकाची निवड करायची आपल्याला. आणि आता केदारला आपली जास्त गरज आहे. यश, तुम्ही आत्ताच्या आता दादांना घेऊन निघा. तू कोण मला घराबाहेर काढणारी ग? कोण तू? या घरची मोठी सून आहे मी आणि या घरच्या भल्यासाठीच करते मी. या नाटकासाठी मला घराबाहेर काढणार तू? मला? हा मधुकर धर्माधिकारीला तू आता आलेली माझ्या घरातली नवीन सून मला घराबाहेर काढणार? दादा, तुम्हाला सांगून ठेवते. आता थांबा ना प्लीज. मी म्हणत होते की असा तडकाफडकी नको निर्णय घ्यायला. दादा, मला तुमच्याशी बोलायचंय. आपण मार्ग काढू ह्याच्यावर. माझ्यासोबत येता 2 मिनिटं? केदार, केदार शांत हो. केदार, त्रास नको करून घेस तू.